मध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 भारतातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्या अनेक दिंड्या आपापल्या गावातून निघतात, पण त्या प्रथम आळंदीला गाडीने जातात किंवा त्यांच्या पद्धतीने जातात आणि तिथून मग माऊली सोहळ्यासोबत त्या पंढरपूरला प्रयाण करतात. मुंबईमधून निघणारी ही एकमेव अशी दिंडी आहे आणि ती ही महाराष्ट्राची राजधानी मुंबई, गेटवे ऑफ इंडिया, भारताचे प्रवेशद्वार, या ठिकाणाहून निघणारी ही दिंडी. आणि या दिंडीला यावर्षी 47 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे 47वं वर्ष या ठिकाणी खंडाळा गावामध्ये दुपारच्या टप्प्याला आपली ही दिंडी आलेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांनी आमच्या वारकऱ्यांच्या सेवेला खूप चांगलं सहकार्य केलं, अन्न भोजनाचा लाभ दिला. आता थोडाच कार्यक्रम आहे, तो म्हणजे सर्वप्रथम आपल्या या विभागामधील, आणि हा आवश्यक कार्यक्रम आहे आणि हा जाणीवपूर्वक या दिवशी का घेतला जातो तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या संतांच्या माध्यमातून, संतांच्या आशीर्वादामध्ये, वारकऱ्यांच्या आशीर्वादाखाली त्या मुलांना अधिक चांगलं यश मिळावं म्हणून त्यांना शाबासकीची थाप म्हणून हा त्यांचा गुणसंपदा कार्यक्रम आहे. तर सर्वप्रथम पहिला कार्यक्रम माझ्या नियोजनात दिलेला आहे आमच्या सुरेशदादा गायकवाड यांनी, की विद्यार्थ्यांचं गुणसंपादन. इयत्ता 10वी मध्ये आर्या वैभव चांदोरकर, आर्या वैभव चांदोरकर, हा जयवंतबाई, जयवंतबाईंच्या हस्ते द्या, तुम्ही देता. दुसरं नाव आहे ईश्वरी श्याम पवार, 12वीला तिने चांगलं गुण संपादन केलेलं आहे. विनेकरी माऊलींच्या हस्ते आमच्या विनेकरी महादेव पाटील महाराज यांच्या शुभ हस्ते. दुसरी मुलगी कोण आहे? ईश्वरी श्याम पवार. अरे बाळा या ना, हे घ्या, या बाळाला द्या. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. त्यानंतर आमच्या दिंडीमधली, आताच मी विचारलं तर आमच्या एका सविता मेटकरी माऊली यांनी सांगितलं माझी पण मुलगी 12वी चांगल्या मार्काने पास झालेली आहे. मुलगा ना ऋषिकेश मेटकर. सावित्रीबाई या तुम्ही तर. सविताबाई हा तुमचा या तुमचा मुलगा ना ऋषिकेश. बघा आमच्या दिंडीतली ही आमच्या सविता मेटकरी आहे, त्यांचा मुलगा 12वी चांगल्या गुणाने पास झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे यांचा सुद्धा नातू पवन हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं पास झालेला आहे. त्याला सुद्धा आमच्या तुमच्या रामकृष्ण बाऊली इकडे यांचा नातू पवन पाटील, रामकृष्ण हरी. हा मुलांच्या शाबासकीचा गुणसंपादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या विभागातल्या ज्या 2 ज्येष्ठ महिला आहेत त्यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला आणि हे खूप मला आनंदाची गोष्ट वाटते. आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करणं हे फार मोठं त्याचं सौभाग्य पण आहे आणि त्याला मोठं मनी लागतं. तर या आपल्या या 2 माऊल्या आहेत, सीताबाई हरिभाऊ मानकर आणि जयवंतबाई किसन मानकर. या दोन्ही माऊलींचा शाल देऊन त्यांचा सत्कार करणार आहेत महिला मंडळ किंवा आमच्या तुळसवाली माऊलीच्या शुभ हस्ते दिला तरी चालेल, काय हरकत नाही. छबुबाई पवार माऊली तुमच्या पण महिला मंडळी येऊ द्या, आमच्या छबुबाई माऊली येऊ द्या. ज्यांचा 80 तरी पूर्ण झाला असेल, 80 85 बघा एवढं आयुष्य भगवंताने दिलं, इथून पुढे अजून चांगलं जावं ही आपण माऊलीच्या प्रार्थना करूया. लवकरच आपल्या सर्वांच्या उपस्थित या दोन्ही माऊल्यांचा शतक महोत्सव पण आपल्या समोर साजरा होईल अशी आपण भगवंताला प्रार्थना करूया.
सीताबाई हरिभाऊ मानकर आणि जयवंताबाई किसन मानकर. हा त्यानंतर हा हो ना, लोणावळा स्काउट गाईड गिल्ड घेतलं ना, घेतलं ना, हा मग घेतलं ना, मी माझ्याकडून नाव घेतलेलं जयवंतबाई किसन मानकर. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हा आमच्या दिंडीतल्या आमच्या ज्या सरस्वती शिंदे माऊली त्यांची नात अक्षरा संतोष शिंदे, हिला 91% 40 पॉईंट मार्क. वा वा, खूप छान. हे घ्या ना तुम्ही. हा तुम्ही, मला तुमचं नाव माहित नाही माऊली, तुम्ही घोषित करा. त्यांच्या तुमच्या शुभ हस्ते आमच्या माऊलीला यांचा मुलगा संतोष आणि त्याची मुलगी अक्षरा 94% सॉरी 91% 40 पॉईंट. खूप छान. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की अशा या विद्यार्थ्यांच्या अखंड यशामध्ये अधिक सातत्यानं वाढ हो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, सातत्याने त्यांना यशाची चढती कमान मिळो आणि त्यांना अशीच शैक्षणिक गुणवत्ता संपादित हो. यानंतर वारकऱ्यांना सर्वांना औषधं दिली जातील. ती कैलासवासी सुमनबाई शिवराम फाटक यांच्या स्मरणार्थ ती औषधाचे वाटप करण्यात येणार आहे आणि त्यांचे कन्या इथं आलेले आहेत, त्यांच्या हस्ते ते वाटप होणार आहे. औषध वाटप करणारी संस्था आहे लोणावळा स्काउट गाईड गिल्ड. यांच्यातर्फे वारकऱ्यांना अतिशय चांगला उपक्रम आहे की वाटचालीमध्ये हे वारकरी त्यांना थंडी, ताप, कणकणी, आणखी सर्दी, खोकला, कुठल्याही प्रकारचा आपला आजार होऊ नये आणि झाला तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना, औषधोपचार व्हावे या दृष्टीनं अतिशय सुंदर हा उपक्रम आहे. आणि खंडाळा गावामध्ये सातत्याने अशा आरोग्य माध्यमातून सेवाभावी वृत्तीनं ह्या सेवा दिलेल्या जातात. खूप छान. धन्यवाद माऊली. द्या ना. हा खोकला बघा, त्यांनी प्रत्येक बाटलीवर लिहिलेलं आहे कोणत्या औषधावर कोणता उपचार आहे किंवा कोणत्या आजारावर कोणता उपचार आहे. आणि या लोणावळा स्काउट गाईड गिल्डच्या सन्माननीय अध्यक्षा सौ रत्नप्रभा मधुकर गायकवाड यांच्याच उपस्थितीमध्ये आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली सगळ्यांना वाटण्यात येईल. आणि त्या संस्थेमध्ये आमचे सुरेश गायकवाड माऊली आहेत, शशिकांत भोसले आहेत, श्रावणी कामत आहेत, सर्व सभासद पदाधिकारी यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अतिशय सुंदर आजच्या दिवसाचं औचित्य साधणं हे पण फार मोठं